टॅट 2025 शिक्षक भरतीचा फॉर्म भरत असताना नॉन क्रिमिनल लागत आहे का? आणि नॉन क्रिमिनल या अकॅडमिक इयरचं लागत आहे. त्याच्यामुळे सध्या जर निघत नसेल तर काय करायचं? कोणासाठी नॉन क्रिमिनल लागणार आहे? आणि आता खूप कमी वेळ आहे फॉर्म भरण्यासाठी 10 मे पर्यंत. तोपर्यंत नॉन क्रिमिनल जर निघालं नाही तर कोणत्या कंडिशन्समध्ये उमेदवाराला फॉर्म भरता येईल या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि महत्त्वाच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड. नॉन क्रिमिनल हे महिला आरक्षण ज्या उमेदवार लाभ घेणार आहेत महिला आरक्षणाचा त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. त्याचबरोबर SC-BC कॅटेगरीसाठी सुद्धा नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. त्याचबरोबर EWS कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही येत असाल तरी सुद्धा तुम्हाला नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. त्याचबरोबर VJ, ब, क, ड यांच्यासाठी नॉन क्रिमिनल लागणार आहे. आणि त्याचबरोबर SC, ST, पेसा, नॉन पेसा यांच्यासाठी नॉन क्रिमिनल लागणार नाहीये मित्रांनो. परंतु आता टॅट शिक्षक भरतीचा फॉर्म भरत असताना जर नॉन क्रिमिनल नसेल तर काय करायचं? सध्या नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घेतलं पाहिजे. परंतु जेव्हा आपण फॉर्मची प्रोसेस पाहतो की 21 दिवस जवळपास लागतात नॉन क्रिमिनल निघण्यासाठी. जर तुमची ओळख असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लवकरही मिळू शकतं, परंतु ऑफिशियली 21 दिवस लागत असतात आणि फॉर्म आपल्याला लवकर कमी वेळामध्ये भरायचा आहे. तर तुम्ही नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करणार आहात आणि त्या अप्लाय केलेल्या रिसिप्टची स्लिप आहे ती तुम्ही या फॉर्म भरताना तिथं तुम्हाला अटॅच करायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचा पोर्टलवरती म्हणजे IBPSच्या परीक्षा आपण देतो तो डेटा नंतर पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती अपलोड करत असताना तिथं मात्र तुमचं जे ओरिजिनल नॉन क्रिमिनल असेल तिथं तुम्ही ते अपलोड करून सेल्फ सर्टिफाय इन्फॉर्मेशन करू शकता. त्यामुळे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सध्या नाहीये त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाहीये. परंतु एक रिक्वेस्ट राहील, जर नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्हाला फॉर्म जरी भरला तरी तो व्हॅलिडच होणार नाहीये. सो त्याच्यासाठी फटाफट नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करा आणि अप्लाय करून त्याची जी रिसिप्ट असेल ती तुम्ही त्याला लावून हा फॉर्म तुम्ही भरायची प्रोसेस मात्र सुरू करा. परीक्षा देऊन झाल्यावरती जवळपास 1-2 महिन्यानंतर पोर्टलवरती हा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती ओरिजिनल नॉन क्रिमिनल प्लस कास्ट सर्टिफिकेट तिथं तुम्ही जोडू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि येस, नॉन क्रिमिनल 3 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं याच्या न विचार करता तुम्हाला फक्त ते जोडायचं आहे हे लक्षात ठेवा.